नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मी प्रणाली पाटील मराठीच्या तासाला तुमचे स्वागत करते। मुलांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण लेख, कविता आणि त्याच्या प्रश्न उत्तरांविषयी चर्चा केली। त्याच्या अगोदर आपण पाण्याविषयीच्या ज्या समस्या आहेत, पाणी दूषित कसं होतं, पाणी दूषित होऊ नये म्हणून काय उपाय करायला हवेत, ही समस्या पाहिली होती। आज आपल्याला आपली समस्या आपले उपाय भाग दुसरा ह्यामध्ये एक वेगळ्या समस्येवर आपल्याला विचारविनिमय इथे करायचा आहे। बघा, माणसाच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात आणि प्रत्येक समस्येवर आपण उपाय शोधून काढत असतो। मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला अशीच एक समस्या दिलेली आहे आणि तुमच्याचकडून त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल ह्याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत। तर मुलांनो, तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर पेज नंबर 43 जो नंबर आहे तो काढायचा आहे, किंवा या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी तो पेज ओपन केलेला आहे तो नीट लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यानंतर असाइनमेंटवर असलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत। चला तर मग इथे बघा, चित्र बघा। या चित्रामध्ये या सर्कलमध्ये तुम्हाला काही कपडे दिसत आहेत गोलामध्ये, बरोबर ना? हां, त्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला ऑल हँगिंगचे जे आहे ते दिसत आहे, तसंच बॅग दिसत आहे, मॅट दिसत आहे, बरोबर की नाही? तर आता कपड्यांचा आणि याचा काय संबंध आहे ते आता आपण इथे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हा संवाद वाचायला हवा, त्यानंतरच आपल्याला कळेल की ह्या कपड्यांच्या चित्रामध्ये त्यांना काय सांगायचं आहे। बघा, आपली समस्या आपले उपाय भाग 2, चित्र पहा, संवाद वाचा। चित्र पाहून झालेलं आहे, आता आपण इथे संवाद वाचायला सुरुवात करणार आहोत। मुलांनो, संवाद म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये झालेली संभाषण, त्यालाच संवाद असे म्हणतात। आता या ठिकाणी बघा, दोन व्यक्ती कोण आहेत? तर संवाद साधण्यासाठी, आपलं काही ऐकून घेण्यासाठी किंवा कोणाचं ऐकून घेण्यासाठी आपल्याला एक व्यक्तीची गरज असते, बरोबर की नाही? आता या ठिकाणी आई आणि मुलगा ह्या दोघांमध्ये झालेला हा संवाद आहे। तर ह्या मुलाचं नाव आहे जॉर्डन, बरोबर? आणि आई, ह्या दोघांमध्ये झालेला हा संवाद आपण आधी वाचून घेऊया। अरे जॉर्डन, किती हा तुझा कपड्यांचा ढीग। आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? बघा, सुट्टीचे दिवस असले म्हणजे रविवार असेल किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा घराची साफसफाई करण्याचं काम आई करत असते आणि ज्या टाकाऊ वस्तू आहेत, ज्या काही उपयोगात येणाऱ्या नसतील किंवा त्यांची अडचण जर आपल्याला जाणवत असेल तर आपण त्या बाजूला काढतो। आपण सुद्धा करतो की नाही सुट्टीच्या दिवसात जेव्हा साफसफाई करतो तेव्हा? तसंच ह्या जॉर्डनच्या आईने सुद्धा आज साफसफाई करायला घेतलेली आहे आणि जेव्हा जॉर्डनच्या कपाटाची साफसफाई ती करते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की जॉर्डनच्या कपाटात खूप कपडे आहेत आणि त्या कपड्यांना कधी तो हातही लावत नाही, बरोबर की नाही? आई, काय करू मी या जुन्या कपड्यांचं? आणि जॉर्डन म्हणतो, आई, हे सगळे कपडे आता जुने झालेले आहेत, ह्या जुन्या कपड्यांचं मी काय करू? आई म्हणजे ही त्याच्याजवळ असलेली ही समस्या आहे। आई, मुळात आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत, त्याचा पुरेपूर वापर करावा। जॉर्डन आपल्या आईला काय म्हणतो, आई जॉर्डनला म्हणते की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच कपडे आपण विकत घ्यायला हवेत। त्यामुळे काय होतं, त्याचे पैसे सुद्धा वसूल होतात आणि ते कपडे सुद्धा पुरेपूर वापरून होतात। खूप सारे कपडे असले की आपल्या लक्षात राहत नाही की आपण कोणता कपडा कधी घातला होता आणि एखादा कुठेतरी घडीच्या आतमध्ये राहून जातो आणि मग आपल्या लक्षात येते, अरे हा मी घेतला होता आणि घालायचा राहूनच गेला, पण आता तो मला शॉर्ट व्हायला लागला। जॉर्डन, अगं हो, पण आता काय करू ते सांग ना। मग जॉर्डन आईला म्हणतो, ते सगळं कळालं मला, पण आता मी काय करू ते मला सांग। आई, यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर, जे तुझ्या अंगाला येत नाहीत, ते फाटले आहेत ते वेगळे वेगळे कर। आई म्हणते, ह्याच्यामध्ये जे चांगले कपडे आहेत ते तू सांभाळून ठेव आणि जे फाटके तुटके कपडे आहेत ते बाजूला कर आणि जे तुला लहान येतात म्हणजेच अंगाला येत नाहीत, होत नाहीत, ते कपडे बाजूला कर। अशा प्रकारे आईने त्याला कपडे बाजूला करायला सांगितले। जॉर्डन, आई, आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? आणि मग जॉर्डन म्हणतो, आई,
हे एवढे छान छान कपडे सगळे बाजूला केलेत, पण ह्या कपड्यांचा आपल्याला काही पुन्हा वापर करता येईल का? आई म्हणते हो नक्कीच. त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे. म्हणजे आपल्या अंगामध्ये जी कला आहे त्या कपड्यांपासून आपल्याला काय करता येईल, ती कला अवगत असायला हवी. मग आपण त्या कपड्यांपासून काहीतरी नवीन बनवू शकतो. हो नक्कीच. यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे. कलात्मकता म्हणजे ॲक्टिव्हिटी, आपल्यामध्ये गुण पाहिजेत ते. जॉर्डन, आई काय काय बनवता येईल ग या कपड्यांचं? आणि जॉर्डन आईला विचारतो की ह्या कपड्यांचं आपल्याला काय बनवता येईल? आई, तुला सुट्टी आहे ना आज? चल आपण दोघं मिळून बनवूया. आई जॉर्डनला पर्स, तोरण, पायपुसणी बनवून दाखवते. मग आई म्हणते आज तुला सुट्टी आहे ना, मग आज आपण ह्या कपड्यांचं काहीतरी बनवूया. आणि मग आई तिला जी कला अवगत होती त्यापासून पर्स बनवते, तोरण बनवते, पायपुसणी बनवून दाखवते. जॉर्डन, आई किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान झाल्यात. मग जॉर्डन म्हणतो आई खूप छान झाल्यात ह्या वस्तू. ज्या वस्तू, मग आई बघा काय म्हणते जॉर्डनला, तुला सुट्टी आहे ना आज, की आपण ह्या कपड्यांच्या विविध वस्तू आईने त्याला बनवून दाखवल्या. जॉर्डन, आई किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत. खरंच आपण जुन्या कपड्यांपासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो. त्यामुळे नक्कीच जुन्या कपड्यांचा पुनर्वापर होईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ह्या ठिकाणी बघा मुलांनो, जुने कपडे दाखवलेले होते आणि या जुन्या कपड्यांपासून त्याला पर्स बनवलेली आहे आईने, तोरण बनवलंय. असं अजून आपण काही काही बनवू शकतो, जसं चटई बनवू शकतो, पायपुसणी बनवू शकतो. अशा वेगवेगळ्या कपड्यांचा वापर करून आपण शोच्या वस्तू सुद्धा बनवू शकतो. किंवा जे कपडे आपल्याला होत नाहीत ते कपडे आपण एखाद्या गरीब माणसाला सुद्धा देऊ शकतो. आता विचार करा आणि सांगा, तुमच्या घरात सुद्धा असे बऱ्याचशा वस्तू असतील ज्याचा वापर तुम्हाला करायला किंवा ज्या वापरून झालेल्या आहेत आणि आता ती अडचण तुम्हाला जाणवत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करता येईल बघा. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्याचे तुम्ही काय करता, हा स्वमताचा जो प्रश्न आहे तो त्यांनी तुम्हाला इथे विचारलेला आहे आणि याचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीतच लिहायचं आहे. जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते? आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? या ठिकाणी मुलांनो दोनच प्रश्न तुम्हाला स्वमताचे विचारलेले आहेत. इथे 3 दिलेले आहेत, यापैकी 2 तुम्ही लिहायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये त्याचं उत्तर सुद्धा लिहायचं आहे. मुलांनो, घरात अशा खूप साऱ्या वस्तू असतात ज्या आपल्याला अडचण भासतात, त्यांची अडचण वाटू लागते आणि मग आपण त्याचं काय काय करू शकतो किंवा अशा कोणत्या समस्या आणखीन आहेत याची एक यादी तुम्ही तयार करायची आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत आणि उद्या आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. आज आपण कपड्यांविषयीची जी समस्या आहे भाग 2 त्याच्यावर निराकरण केलेलं आहे. तुमच्याकडे सुद्धा असलेले कपडे तुम्ही काय काय करू शकता ह्याची एक यादी तयार करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. धन्यवाद.